हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे कविता. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर आपल्याला हा जो व्हिडिओ आहे मी अपलोड केलेला आहे, तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा. खूप छान अशी डिझाईन केलेली आहे आणि मस्त असं पाठीच्या साईडला बघा इथे फूल बनवलेलं आहे. एक नंबरचा पॅच झालेला आहे तयार तो आपला. आणि ही जी लेस आहे हाताला आणि पाठीला लावलेली आहे. आणि जी लेस बघितली तुम्ही ती लटकनची लेस लावलेली आहे मी मण्यांची. तर छान असा लूक आलेला आहे आपल्या ब्लाऊजला. तर खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे. तर पूर्ण आपण इथे बघू शकता तुम्ही, ही लेस मी तुम्हाला दाखवलेली आहे. अर्धा मीटर आणलेली आहे. महाग आहे लेस. 180-90 असे 180 नाही सॉरी 190 बळच आणली मी ही लेस. 190 रुपये मीटरनी लेस आणलेली आहे मी. तर खूप महाग आहे लेस. तर आता बघा एक गोल्डनची आणलेली आहे आणि एक ती लाल आणलेली आहे मॅचिंग. तर ही लेस तुम्हाला मी दाखवली. आता पूर्ण आपण कटिंग पाहणार आहोत आणि तुम्ही तयार झाल्यावरती ब्लाऊज तुम्ही पाहिलेला आहे. तर चला आता आपण वेळ न घालवता कटिंग करूया. आणि कटिंग झाल्यानंतर हा ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि हा तुम्हाला दाखवलेला आहे पूर्ण ब्लाऊज. तर ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर लेस कुठलीही शूट होईल ते मी इथे पाहत आहे. तर छान साडी आहे त्यांची, त्यामुळं ब्लाऊज पण मस्त शिवलेला आहे मी त्यांचा. तर देण्याच्या आधी मी शूट करून घेतलेला आहे व्हिडिओ. तर चला वेळ न घालवता बघूया आपण पूर्ण व्हिडिओ कटिंगचा होता. तर सगळे मापे अंगावरचे आहेत. छाती उंची वगैरे सगळं मापे अंगावरती घेतलेले आहेत. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरनं दाखवत असते. तर इथे मी अंगावरती लिहून घेतलेले आहेत आणि ह्याच्या आधी 2 ब्लाऊज त्यांचे दिलेले आहेत. तर छान पण बसलेले आहेत. तर मला तर असं वाटतं की ब्लाऊजपेक्षा अंगावरचे माप एकदम परफेक्ट येतात. तर आता आपण लगेच माप टाकूया. मापे टाकून घेऊया आपण लगेच आता. तर इथे उंची मी 13 इंच घेतलेली आहे. तर 14 इंच घेऊन टाकलेलं आहे. ते डायरेक्ट 14 इंच घ्यायचं. आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घेऊन टाकायचं, कारण की कुठे कमी जास्त कपडा झाला तर आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं, बाकी कट करून टाकायचं सगळं खालच्या साईडला कपडा एक्स्ट्रा. आता इथे बघा शोल्डर मी 5.5 घेतलेला आहे. तसंच मुंडासुद्धा मी 5.5च घेतलेला आहे, कारण की गळा थोडा मोठा आहे त्यासाठी तसं केलेलं आहे. तर गळा 5.5 इंच, मुंडा 5.5 इंच. तर इथे शोल्डर पट्टी आता मी इथं घेणार आहे 2 इंच फक्त. आणि आता आपण काय करणार, शोल्डर पट्टी छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. आणि 40 साईजचा जो ब्लाऊज आहे तर 40 साईजचा चौथा भाग किती येतो तर त्या हिशोबाने तुम्ही टाकायचा आहे. किती बी येऊ द्या तुमचं, त्या हिशोबाने तुम्ही मापे टाकायचे आहे. तर इथे गोलाई करून घेतलेली आहे. 1 इंचावरती 10 इंच छातीगडी टाकलेली आहे. आणि आपला जो माप असतो आपला जो आतमध्ये आपण 1.5 इंच 2 इंच आपल्या हिशोबाने ठेवायचा आहे. शिलाई मार्जिन तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवायचं आहे. इथे बघा मी 2 इंच 2.25 इंच घेतलेला आहे. गळा जो खुल्ला गळा असतो आपला बॅगचा, तो मी 2 इंच गळा इथं तयार करून घेतला. आणि बॅगचा जो गळा आहे तो 10-11 इंच आहे. तर अशा पद्धतीने आहे. इथे आपण चेक करून घेणार आहोत. ब्लाऊजच्या कटिंगबरोबर सगळ्या गोष्टी आपल्याला परफेक्ट बघायच्या असतात. जी फिटिंग असते आपली त्या हिशोबाने ती साईड किती आहे किती होती ती सुद्धा बघायची आहे. तर अशा पद्धतीने आता इथे स्लीवची माप करत आहे मी. स्लीव लॉंग शिवायची आहे आणि लॉंग शिवलेली पण आहे, तुम्ही बघितलेली आहे. तर इथे 9.5 इंच घेतलेला आहे, त्यामुळे ती लटकनची जी स्लीव आहे ती लटकन खालपर्यंत 1 इंच वाढली त्यासाठी आपल्याला. आणि बॅक फ्रंटला मी कटोरी न घेता फोर टक्स शिवलेला आहे, कारण की कपडा कमी होता त्यांचा त्यासाठी. कारण की तो जो फूल बनवला आहे तो थोडासा तुकड्यातून मी तो फूल बनवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला तो ड्रॉफ्टिंग होत आहे. आता राहिलेला समोरचा भाग पण आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि आता पटकन आपण कटिंग करून घेऊया. जसं की कटिंग करायला मला अजिबात वेळ लागत नाही. शिवायला जेवढा वेळ लागतो तेवढं, म्हणजे हा शिवायला मला जास्त वेळ लागतो, त्यापेक्षा कटिंग पटकन करत असते. कुठलाही ब्लाऊज असू द्या, मोठा असू छोटा असू, कटिंगचा मला काही कंटाळा येत नाही, पण कटिंग महत्त्वाची असते. आता इथे मी मुंडा बघत आहे. मुंडा मी घेतलेला आहे 5.5 बरं का. कटिंग केल्यानंतर तो फेलतो. आणि आता अशा पद्धतीने मी इथं कटिंग करून घेतलेला आहे. आता कटिंग झाली आपली. आता आपल्याला समोरचा जो गळा आहे तो 6.5-7 घेतला होता मी. तर इथे आपल्याला 6.5-7 तसंच घ्यायचं जेवढं आपण अंगावरती घेतलं होतं. पण मी समोरचा गळा घ्यायचा विसरलेच होते. तो मी गळा समोरचा माप घेतलंच नव्हतं त्यांचं बरं का. बॅगचं सांगितलेलं मला.
तर मग 6.5-7 घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. 6.5 खूप होतो समोरचा गळा, खूप डिपनेट पण नको आहे, त्यासाठी 6.5 गळा ठीक आहे. तर आता हा जो कपडा आहे तो बघू शकता तुम्ही, एक बॉर्डर स्लीवला येणार आहे आणि एक बॉर्डर पाठीला येणार आहे. आणि ह्या पद्धतीने आपलं ह्याच्या जी आहे बॉर्डर त्यापासून खूप छान डिझाईन झाली असती, पण ते लक्षात नाही आलं. आणि बॉर्डर पण बारीकच होती, कमीच आहे ती, त्यामुळं मग ॲडजस्ट करून मी कटिंग केलेली आहे. आता ही मोठी बॉर्डर आहे तिकडनं स्लीव घेतली, छोटी बॉर्डर आहे तिथनं बॅकला घेतलेली आहे. आणि आता बघू शकता तुम्ही कपड्याची रुंदी कमी आहे, त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम आहे. आता इथे जॉईंट आपल्याला येणार आहे, कपड्याला स्लीवला जॉईंट आलेला आहे भरपूर. स्लीवला जो कपडा तो मध्ये थोडासा वाचलेला आहे तो मी स्लीवला जॉईंट केलेला आहे. आणि थोडीशी शिवायचं जे व्हिडिओ आहे थोडासा मी शूट पण केलेला आहे शॉर्टमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि आता इथे कटिंग करून घेत आहे मी. आणि खूप असा सुळसुळा कपडा आहे बरं का हा, तर व्यवस्थितच ह्याला शिवायचं आहे, आपल्याला कटिंग करायची आहे. आता ह्या साईडला घेऊन मी क्रॉसपट्टी कटिंग करून जॉईन करून घेत आहे. लाईव्हमध्ये मी दाखवलेला आहे बरं का, हा जो ब्लाऊज आहे लाईव्हमध्ये काही दाखवलेला आहे, टिचिंग करताना फिटिंग करताना लाईव्हमध्ये सुद्धा हा जो ब्लाऊज आहे तो मी दाखवलेला आहे. तर नक्की पहा सर्वांनी. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा मैत्रिणींनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आता इथं गळा मी घेतलेला आहे 6.5 इंच आणि पुढचा मागचा घेतलेला आहे 10 इंच. आणि आता संपूर्ण आपली कटिंग इथं झालेली आहे बघा. आणि तयार झाल्यावरती तुम्ही ब्लाऊज बघू शकता, इतका सुंदर लुक आलेला आहे तो ब्लाऊजचा, खरंच छानच लुक आलेला आहे. मस्त असं ब्लाऊज तो झालेला आहे आपला रेडी, बघू शकता तुम्ही, खूपच छान असा तयार झालेला आहे तो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, चला बाय.